नमस्कार मित्रांनो, राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय संविधान. मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप करू नका आणि जास्तीत जास्त हा जो व्हिडिओ आहे, आपले जे सुरक्षा बांधव आहेत जे लॉकडाऊनमध्ये मृत्यू पावलेले त्यांच्यासाठी आपण हा खास व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो, 27 मार्च 2025ला जो GR आला होता, त्या GR मध्ये अनुकंपाच्या ज्या जागा होत्या त्याचं शिक्षणची अट, त्याच्यानंतर वयमर्यादा हे त्यांनी वाढवून टाकली होती. ठीक आहे. तर बाकीच्या संघटनेने जरा थोडं वारंवार पत्रव्यवहार करून तो जो GR होता, तो जो पॉईंट होता, शैक्षणिक पात्रता वगैरे त्यांनी 12वी पास वगैरे केलेलं होतं. त्याच्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी होत्या की त्या चेंज करण्यात आलेल्या आहे मित्रांनो. तर त्याच्यासाठी आपण हा खास व्हिडिओ बनवतोय. तर हा व्हिडिओ लक्ष देऊन ऐका आणि जे आपले सुरक्षा बांधव लॉकडाऊनमध्ये मृत्यू पावलेले, त्याच्यानंतर किंवा ऑन ड्युटी असतील किंवा ऑफ ड्युटी मृत्यू पावलेले, त्यांच्या पाल्यांसाठी अनुकंप तत्वावर नोंदणी करण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो. त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर लक्ष देऊन ऐका. सुरक्षा रक्षक मंडळातील नोंदणीत कार्यरत सुरक्षा रक्षकांच्या जागा अनुकंप तत्वावर त्यांच्या वारसांची नोंदणी करण्याबाबत निष्कर्ष, म्हणजे GRचे ते चेंज केलेलं आहे म्हणून निष्कर्ष दिलेलं आहे. ऍक्च्युली त्याचे 5-6 निष्कर्ष आहे, पण आपण जो मेन होता शैक्षणिक पात्रतेचा, तर त्याच्यावरच आपण व्हिडिओ बनवतोय. बाकी मग मी तुम्हाला सांगतो माझ्या भाषेमध्ये व्यवस्थित सर्व. नोंदणी करताना शैक्षणिक पात्रता किमान 10वी पास उत्तीर्ण असावा. आवश्यक राहिले. तसेच अनुकंप तत्वावरील नोंदणी करताना उमेदवारांची मैदानी परीक्षा घेण्याची आवश्यकता नाहीये. म्हणजे मित्रांनो, त्यांनी काय केलं होतं, पहिल्या GR मध्ये अनुकंपाच्या ज्या जागा होत्या ते वयमर्यादा पण त्यांनी जास्त ठेवली होती आणि ग्राउंड करणार, म्हणजे ग्राउंड झालं पाहिजे बुवा, असं त्याच्यात उल्लेख होता. पण बऱ्याच संघटनेने पत्रव्यवहार केला आणि सांगितलं की बुवा, जे अनुकंपावर जागा वारसांना ज्या तुम्ही भरणार आहेत, तर त्या समजा आता पुरुष उमेदवार जर पुरुष सुरक्षा रक्षक जर असेल तर त्यांच्या जागेवर त्यांची पत्नी लागणार. तर त्या पत्नीचं वय 30-35 40 असं असणार. तर ते ग्राउंड करता येईल का त्यांना? तर नाही करता येणार ना मित्रांनो, कारण की फॅमिली सांभाळून वगैरे हे नाही होऊ शकत. तर त्यांनी त्याच्यात चेंजेस केलेले. त्यांनी सांगितलंय की जो वारस आहे तो 10वी पास असला पाहिजे आणि वयमर्यादा त्यांनी वयमर्यादा काढून टाकलेली आहे, म्हणजे 18 पाहिजे मिनिमम. आणि वय चालेल पण 40 पर्यंत चालेल, काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. तर जे सुरक्षा बांधव आपले लॉकडाऊनमध्ये ऑन ड्युटी व्यवस्थित उत्कृष्ट ड्युट्या करून त्यांना अचानक समजा अटॅक आला किंवा कोणाला काही झालं, जे मृत्यू पावलेले त्यांच्या पत्नीला, जर पत्नी 10वी पास असेल तर पत्नीला त्यांच्या जागेवर त्यांना घेण्यात येईल. जर पत्नी जर 10वी पास नसेल मित्रांनो, तर त्यांचा मुलगा किंवा मुलगी ते जर इच्छुक असतील तर त्यांना मंडळामध्ये नोंदणी करून त्यांना लगेच वेटिंग लिस्ट देऊन लगेच त्यांना आस्थापनामध्ये ड्युटी लगेच देणार आहेत मित्रांनो. तसं त्या GR मध्ये उल्लेख केलेला आहे की ज्या अनुकंपाच्या जागा तुम्ही भरणार आहेत त्यांचं लवकरात लवकर डॉक्युमेंटेशन, व्हेरिफिकेशन सर्व करून त्यांना वेटिंगवर फर्स्ट प्राधान्य द्यायचं आहे आणि आस्थापनानं त्यांना लगेच ड्युटी द्यायची मित्रांनो. तर हे झालं पुरुष सुरक्षा रक्षकचं. आणि जर महिला सुरक्षा रक्षक असतील, जर त्या ऑन ड्युटी किंवा ऑफ ड्युटी मृत्यू पावल्या असतील, तर त्यांच्या जागेवर त्यांचा मिस्टर, जर मिस्टर 10वी पास असेल तर मग ते लागू शकतात. अगर मिस्टरांचं नाही हे झालं तर मग त्यांची मुलं लागू शकतात मित्रांनो. तर मग हा व्हिडिओ जास्तीत जास्त, आता मला लॉकडाऊनमध्ये बरेच उमेदवार असतील किंवा जे सुरक्षा रक्षकांचे वडील लॉकडाऊनमध्ये वारले, त्यांनी मला बऱ्याच जणांनी फोन केला होता की सर, माझे वडील लॉकडाऊनमध्ये मृत्यू पावलेत बुवा, तर त्यांच्या जागेवर माझं काम होईल का? पण तेव्हा जरा थोडं आपल्याला आयडिया नव्हती मित्रांनो. त्या अनुषंगाने आपण त्यांना सांगितलं होतं की मंडळाशी संपर्क साधा आणि तुमचं जे काही असेल डॉक्युमेंटेशन, मृत्यूचा दाखला वगैरे ते काय ते सर्व अर्ज बिर्ज भरून तुम्ही मंडळामध्ये जमा करा, असं आपण थोडक्यात माहिती त्यांना सांगितली होती. पण आता तेच आता सपोज आता बरेच जणांना असं झालेलं आहे मित्रांनो, GR वगैरे एवढं कोणी वाचत नाही, तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्हिडिओ सर्वजण बघतात. तर मग म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतोय की अनुकंपाच्या जागा ह्या भरल्या जात आहेत. तर लक्ष द्या मित्रांनो. बरेच आपले सुरक्षा बांधव होते, हे ऑन ड्युटी किंवा ऑफ ड्युटी मृत्यू पावलेले आहेत, तर त्यांच्या जागेवर त्यांच्या ज्या पत्नी आहेत ते चांगलं शिक्षण घेतलेलं आहे, 10वी आहे, 12वी आहे, ग्रॅज्युएशन आहेत, तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे.
तर ही संधी सोडू नका. आज मित्रांनो बघा, महिला पण आपल्या खांद्याला लावून जॉब करतात आणि जर घरचाच करता धारता व्यक्ती जर गेला तर मग डोंगर कोसळतो मित्रांनो, अशी गोष्ट होते. तर त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर म्हणजे पुरुष उमेदवार जे समजा सुरक्षा रक्षक आहेत, त्यांच्या पत्नी किंवा त्यांच्या मुलांना इच्छुक असतील तर तुम्ही भरती म्हणजे नोंदणी करू शकता. तर लवकरात लवकर नोंदणी करून घ्या. 16 जिल्ह्याच्या मंडळामध्ये हा GR आलेला आहे. पुणे असो, नाशिक असो, जळगाव असो, अमरावती, 16 जिल्हे आहेत आपले. 16 जिल्ह्यांमध्ये जे पण सुरक्षा रक्षक मृत्यू पावलेले असतील, वारस ज्यांना लावलेलं असेल, आता बऱ्याच जणांना कोणाला आईला लावलेलं आहे, कोणाला पत्नीला लावलेलं आहे, कोणाला भावाला लावलेलं आहे, असं पण वारस लावतो आपण. तर त्यांच्या जागेवर जे 10वी पास असतील त्यांचं काम होणार आहे. शक्यतोवर जास्त करून पत्नी किंवा पती किंवा मग मुलं यांच्यासाठी ज्या जागा आहेत मित्रांनो. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ जे पण सुरक्षा रक्षक मृत्यू पावलेले त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. त्यांचे मुलं असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि सांगा की मंडळाशी संपर्क साधा आणि मृत्यूचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं शैक्षणिक पात्रता, तुम्ही ग्रॅज्युएशन बी असले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण ही जी नोंदणी सुरू झालेली आहे, लवकरात लवकर नोंदणी करून घ्या आणि लवकरात लवकरच तुम्हाला वेटिंगला ठेवून फर्स्ट प्राधान्य तुम्हाला देण्यात येणार आहे. या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. मित्रांनो हे बघा, आपल्याकडनं कोणाचं जर चांगलं होत असेल तर चांगलंच करायचं म्हणून सांगतो की हा व्हिडिओ शेअर करा. जे सुरक्षा रक्षक मृत्यू पावलेले आणि ज्यांना कोणाला माहीत नाही आहे की त्यांच्या जागेवर वारस लावतात, पत्नी असो किंवा मुलं असतात, तर त्यांना हा व्हिडिओ पाठवा की जेणेकरून त्या बिचाऱ्यांचं एक मंडळात त्यांची नोंदणी होईल, त्यांना ड्युटी भेटेल आणि त्यांचं उदरनिर्वाह चालेल मित्रांनो. तर या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर मित्रांनो, माझ्याकडनं काही चुकी झाली असेल बोलताना तर थोडी क्षमा असावी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा की जेणेकरून जे आपले आहेत वारस त्यांना ड्युटी भेटेल. 16 जिल्ह्यांसाठी आहे मित्रांनो हा GR. हा फक्त ठाणे जिल्ह्यासाठी नाही आहे. 16 जिल्ह्यात जिथं बी कुठं आपले सुरक्षा रक्षक ऑन ड्युटी किंवा रिटायरमेंटच्या अगोदर मृत्यू पावलेले असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्यांच्या वारसांना ड्युटी मंडळात नोंदणी होणार आहे मित्रांनो. तर लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करू शकता, मी त्याचं उत्तर देईल. आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईबर केलं नसेल तर सबस्क्राईबर करा, फॉलो करा. मित्रांनो, तुम्ही जर सबस्क्राईबर फॉलो केलं तर मग आपल्याला एक प्रोत्साहन भेटतं आणि नवीन नवीन व्हिडिओ मंडळाच्या माध्यमाचे रिलेटेड असो किंवा बाहेरचे असो ते आपण तुमच्यापर्यंत घेऊन येतो. तर त्याच्यासाठी आपण सांगतो की आपल्या चॅनलला भेट द्या, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय संविधान.